हे काय डेटा आउट, डेटा इन वरून डेटा आउटला द्यायचं, पण कुठं द्यायचं आहे हे PRBS जनरेटर ब्लॉक इथं द्यायचं. त्याच्यानंतर हा नॉइज जनरेटर RX डेटा, इथे एक नॉइज जनरेटर आहे. ठीक आहे, याचं इनपुट इथून येणार आहे, आउट घ्यायचं. सिंपल डायग्राम आहे तुमच्याकडे. ठीक आहे, आता बघा हे सेट झाल्यानंतर तुम्ही ह्याला पण व्हेरी करू शकता. समजा याला मी मिनिमम ठेवलं. आता बघा रे, फक्त सिंपल प्रोसेस काय, सगळ्यात पहिले याला रिसेट करून घ्यायचं. आता आपण आणि इथे मी एक जम्पर ठेवलाय. हा कितीवर ठेवलाय मी? 32K वर. तर असे वेगवेगळे 3 तुम्ही ठेवू शकता. ओके, तर 32K वर जेव्हा असतो मीन्स डेटा इज ट्रान्समिटेड ॲट दिस रेट, 32 किलोबाइट्स पर सेकंड. आता बघा याला मी रिसेट केलं. नाव यू जस्ट स्टार्ट. आता सिम्बॉल्स ट्रान्समिट होऊन राहिले, जे काही बीट्स आहे ते ट्रान्समिट होऊन राहिले. थोड्या 10 सेकंदनी हा थांबतो. झालं, तर आपला रेट काय 32चा रेट होता केबीचा. आणि तेवढ्यामध्ये एवढे सिम्बॉल हे एरर आली आहे, एवढ्यांमध्ये एरर आली आहे. तर त्या PDF मध्ये एक फॉर्म्युला दिलेला आहे. यू जस्ट पुट दी व्हॅल्यू. म्हणजे डिनॉमिनेटर माहितीच आहे तुम्हाला 32K अँड दिस इज अवर न्यूमरेटर. घेऊन तुम्ही बीट एरर रेट काढू शकता. पण 32च काढायचं का परत ती जम्पर चेंज करायची? जम्पर आहे ती वरती टाकायची आणि दुसऱ्याची रिडिंग घ्यायची. हो, तर कराल मग. आता ओके, झाल्यावर फक्त हे बंद करा आणि हे त्याच्यावर ठेवून द्या. कुठलं आहे? बीट एरर रेटचं प्रॅक्टिकलचे कनेक्शन्स, फीचर्स आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला फक्त काय करायचं होतं, इथं जम्पर आहे, शॉर्ट करायचा. हा जम्पर फक्त काढायचा, पहिलं लावायचा आपल्याला 32वर लावला. 32वर लावल्यानंतर कुठलं बटन दाबायचं होतं? रिसेट करायचं. रिसेट झाला आणि स्टार्ट करायचं. हे किती 10 सेकंड म्हटले ना सर? 10 सेकंड झालं, ही व्हॅल्यू आली. ही व्हॅल्यू नोट डाऊन करून घ्यायची. पुन्हा हे जम्पर काढायचा, 32वरचा 64वर लावायचा आणि तसंच 128वर लावायचा. प्रत्येकाची रिडिंग घ्यायची. आता आपण काय करू, 64वर लावला, त्याला रिसेट आणि स्टार्ट. मग 64वर लावला, 64ची रिडिंग. ही रिडिंग आली 64ची.